समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अंकलखोप येथे आयोजित करण्यात आलेला भव्य कार्यकर्ता मेळावा व जाहीर पक्षप्रवेश सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या मेळाव्याला परिसरातील विविध गावातील युवक व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत राष्ट्रवादी काँग्रेसप्रती आपला विश्वास व्यक्त केला. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस डॉक्टर प्रताप नाना पाटील, पक्षाचे नेते प्रदीप अप्पा कदम, अमीर भैया पठाण, सचिन कुराडे, दौलतराव पाटील, विनायक कुराडे, कुलदीप वारे, राहुल पाटील, संजय शिंदे, तुषार सूर्यवंशी तसेच अभिजित कौलके यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत राष्ट्रवादी काँग्रेसची विकासाभिमुख भूमिका, जनसामान्यांच्या प्रश्नांवर पक्षाची भूमिका आणि संघटन अधिक मजबूत करण्यासाठी युवकांनी पुढे येण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी संजय शिंदे यांनी उपस्थित मान्यवरांचे व कार्यकर्त्यांचे स्वागत केले. कुलदीप वारे यांनी प्रास्ताविकातून मेळाव्याचा उद्देश, पक्षाची वाटचाल आणि संघटन विस्ताराची भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन शिवाजी रावळ यांनी केले, तर अभिजित सावंत यांनी आभार प्रदर्शन केले. या मेळाव्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे जाहीर पक्षप्रवेश सोहळा ठरला. भिलवडी, माळवाडी, खंडोबाची वाडी, नागठाणे, अंकलखोप, धनगाव आणि भिलवडी स्टेशन परिसरातील युवकांनी मोठ्या उत्साहात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. सुमारे 500 कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश करून राष्ट्रवादी काँग्रेसला भक्कम पाठबळ दिले. यावेळी नव्याने पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. पक्षाचा स्कार्प, विचारधारा आणि विकासाच्या भूमिकेशी एकनिष्ठ राहून जनतेच्या प्रश्नांसाठी काम करण्याची ग्वाही नव्या कार्यकर्त्यांनी दिली. या मोठ्या पक्षप्रवेशामुळे परिसरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून काँग्रेस व भाजप पक्षाला मोठे खिंडार पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या पक्षप्रवेशाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक ताकद या भागात अधिक वाढल्याचे चित्र दिसून आले. कार्यक्रमाला विविध गावातील पदाधिकारी, कार्यकर्ते व युवक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसर घोषणांनी दुमदुमून गेला होता आणि उत्साहपूर्ण वातावरणात हा सोहळा पार पडला. निश्चितपणे सर्व मंडळी चांगलं होईल, चांगल्याला चांगलं म्हणजे तुमची प्रवृत्ती आहे. काल परवा पलूस तालुका मागणं झाला, पण आज जिल्ह्यामध्ये पलूस तालुक्यामध्ये रोड टॅक्सची दर आहे ते पुणे मुंबईमध्ये नाही, आपल्या जिल्ह्यात कुठं नाही आहे. एवढी प्रगती आहे. प्रधान भाग आहे आणि कृष्णाघाटमध्ये पण आमचे बापूसाहेब पाटील आहेत. त्यांनी माझे वडील स्वर्गीय पंडित अण्णा यांच्याबरोबर तासगाव कारखान्याच्या उभारणीमध्ये खूप चांगलं काम केलं. बापूसाहेबांनी एक टीम होती. स्वर्गीय दिनकरराव असतील, आमचे बिलोडीचे असतील, ही सर्व मंडळी एका विचारानं, एका ध्येयानं या तालुक्यामध्ये काम करत होती. कुठेतरी जरा जोडवा निर्माण झाल्याची अवस्था आहे. पण निश्चितपणे या तालुक्यामध्ये प्रदीप अप्पाच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठामपणे उभा राहील असं मी आश्वासन देतो. आपला सर्वांचा जास्त वेळ येत नाही, बरेच जण थोडं पलीकडे काहीतरी चाललंय यांचं, त्यामुळे आपला वेळ जास्त देत नाही. आपल्या सर्वांना परत एकदा शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.